सध्या वातावरण एवढं खराब झालेलं आहे, म्हणजे सामाजिक वातावरण सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात खराब झालंय की आजकालच्या पोरांना, पोरींना, महिलांना, पुरुषांना नेमकं काय झालंय हाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. रोज बातमी बघितली तर या पोरानं त्या पोरीला पळून नेलं, त्या पोरीनं या पोराला ब्लॅकमेल केलं. 4 लेकरांची आई 2 लेकराच्या बापासोबत पळून गेली, 2 लेकराचा बाप 3 लेकराच्या माईला घेऊन फरार झाला. अशाच घटना, अशाच बातम्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये, टी व्ही चॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळत आहेत. तर दुसरीकडं एकाच पोराने 15 पोरींना फसवलं, एकाच पोराने 150 पोरींना फसवलं, लॉजवर नेलं, त्यांचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. असेच प्रकार सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आता हे सगळे प्रकार नेमके का घडतात, कशामुळे घडतात, तेच आपला सविस्तर या ठिकाणी बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता हे जे समजा सध्या लफडे लोचे करायचं जे प्रमाण वाढत चाललंय, हे फक्त मोबाईलमुळं आणि सोशल मीडियामुळं वाढलंय असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. आणि त्याचं कारण सुद्धा तेच आहे. म्हणजे पहिले कसं होतं, एखाद्या व्यक्तीला एखादी व्यक्ती आवडत होती, तो तिच्यावर प्रेम करत होता, तर तिला प्रपोज करायला, तिचा होकार यायला 5-5, 6-6 महिने निघून जायचे. तेव्हा कुठं त्यांचं बोलणं सुरू व्हायचं. पण मात्र ते जे बोलणं होतं ते सुद्धा चिठ्ठीच्या माध्यमातून असायचं. एखाद्याने एखाद्याला चिठ्ठी दिली तर ती चिठ्ठी कधी तिच्यापर्यंत पोहोचेल, कधी तिचा रिप्लाय येईल, या सगळ्या गोष्टींमध्येच वर्ष निघून जायचे. पण मात्र आता तसं नाही. सोशल मीडिया हातात आहे, मोबाईल हातात आहे. इकडून मेसेज केला की तिकडं मेसेज, तिकडून मेसेज केला की इकडं मेसेज, इकडून व्हिडिओ कॉल केला की थेट समोरची व्यक्ती दिसते. मग व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून काय काय प्रकार चालतात हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. मग याच सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होते, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये होतं आणि मैत्रीचं रूपांतर व्हायला, प्रेमामध्ये व्हायला आजकाल टाईम लागत नाही. दुनिया लयच फास्ट झालेली आहे. त्याच पद्धतीने एकमेकांना प्रेम झालं, 2-4 शब्द गोडी गोडीनं बोलले की लगे यांची भेट थेट लॉजवर होते. आणि लॉजवर भेट झाल्यानंतर त्या ठिकाणी व्हिडिओ काढण्याची पद्धत आता सुरू झालेली आहे. काही जण लपून लपून व्हिडिओ काढतात, पोरींना, महिलांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. तर काही जण खुल्याआम हातामध्ये मोबाईल धरून सेल्फी मोडमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढतात. आता पोरं फोटो काढतात, व्हिडिओ काढतात, पण मात्र त्या ज्या पोरी आहेत त्या सुद्धा त्यांचं समर्थन करतात, त्याला विरोध करत नाहीत. असा फोटो, असे व्हिडिओ काढू नको असं सुद्धा म्हणत नाहीत, त्याच्यासोबत हसताना दिसतात. मग सगळा प्रकार घडून गेल्यानंतर सोशल मीडियावर जेव्हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये जातात. काही तर पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा जात नाहीत. बदनामीची भीती असते, घरच्यांचं नाव असतं, आजूबाजूला लोक नाव ठेवतात. मग या सगळ्या गोष्टींचा विचार केव्हा येतो, जेव्हा घटना घडून गेलेली असते, जेव्हा संपूर्ण प्रकरण हाताबाहेर गेलेलं असतं. मग हे प्रकरण हाताबाहेर न जाऊ देण्याची जबाबदारी प्रत्येक मुलीवर आहे, महिलांवर आहे. त्यांनी जर स्वतःचं रक्षण केलं, अशा व्यक्तींना, अशा नराधमांना जर विरोध केला, त्यांच्या नादी लागल्या नाही, लागल्या त्यांना फोटो आणि व्हिडिओ काढू दिले नाही, तर कुठंतरी ह्या गोष्टी कमी होतील असं सुद्धा काही जण सांगतात. पण मात्र महिला सुद्धा तसंच करतायत, पोरी सुद्धा तसंच करतायत. म्हणून हे जे असे नराधम आहेत, पोरं आहेत, पुरुष आहेत, ते सुद्धा अशा महिलांचा, पोरींचा गैरफायदा घेतात आणि म्हणूनच हे सगळे प्रकार घडतात. आणि तसेच प्रकार सध्या वाढत चाललेले आहेत. कुठंतरी आता घरच्यांची, पालकांची सुद्धा जबाबदारी झालेली आहे की आपलं पोरगं, आपली पोरगी नेमकं काय करते, मोबाईलमध्ये खरंच ऑनलाईन क्लास करते, अभ्यास करते का नेमकं कोणासोबत चॅटिंग करते, कोणासोबत बोलते, हे सुद्धा तपासून पाहण्याची वेळ आलेली आहे. नाहीतर आमचं पोरगं तसं नाही, आमची पोरगी तसं नाही असं म्हणून त्याच्याकडं दुर्लक्ष करतात. म्हणूनच अशा पद्धतीचे प्रकार घडतात असं सुद्धा समोर आलेलं आहे. त्याच्यामुळं प्रत्येक पालकांनी सुद्धा आपल्या लेकरांकडं लक्ष देण्याची गरज आहे. आता पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे, पण मात्र काही पालकांचेच विवाहबाह्य संबंध, लग्नानंतरचे लफडे सुरू झालेले आहेत. मग त्यांच्याकडं कोणाचे लक्ष द्यायची जबाबदारी आहे असा सुद्धा मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. कारण की पोरं सोरं यांच्या घटना वाढलेल्या आहेतच, पण मात्र जे महिला, पुरुष ज्यांचे लग्न झालेले आहेत त्यांचे सुद्धा लफडे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.
मग नेमकं समजून कोणाला सांगावा आणि कोणाला चांगलं राहा सांगावा, हाच सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग सगळं हे जे प्रकरण आहे ते फक्त मोबाईलमुळेच घडतंय का, याला इतर काही कारणं आहेत ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.